മക്കളെ, ഇന്ന് നമ്മൾ രണ്ടാമത്തെ യൂണിറ്റാണ് നോക്കുന്നത്. രണ്ടാമത്തെ യൂണിറ്റിലെ ഫസ്റ്റ് ചാപ്റ്റർ പൽത്തേ റിശ്തേ. പൽത്തേ റിശ്തേ എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൃഢമായ ബന്ധങ്ങൾ. റിശ്ത എന്ന് പറഞ്ഞാൽ ബന്ധം. റിശ്തേ ബന്ധങ്ങൾ, ദൃഢമായ ബന്ധങ്ങൾ എന്നാണ് നമ്മുടെ യൂണിറ്റിൻ്റെ പേര്. ഇതിൽ നമുക്ക് പഠിക്കാനുള്ളത് ഹാച്ചി കി കഹാനി എന്ന മനോഹരമായ ഒരു കഥയാണ്. ഗീത് ചതുർവേദിയാണ് ഈ കഥ എഴുതിയിരിക്കുന്നത്. മനുഷ്യനും അതുപോലെ തന്നെ പക്ഷി മൃഗാദികളും തമ്മിലുള്ള ദൃഢമായ ബന്ധമാണ് ഈ യൂണിറ്റിൽ പറയുന്നത്. നമ്മൾ ഫസ്റ്റ് കണ്ടു റിശ്തേ എന്നല്ലേ, ബന്ധം എന്ന് കണ്ടല്ലോ. ആ പക്ഷി മൃഗാദികളും മനുഷ്യനും തമ്മിലുള്ള ബന്ധമാണ് പറയുന്നത്. അങ്ങനെയുള്ളൊരു ബന്ധത്തിൻ്റെ കഥയാണ് നമുക്ക് പഠിക്കാനുള്ളത്. ഹാച്ചി കി കഹാനി. ഗീത് ചതുർവേദിയാണ് ഈ കഹാനി എഴുതിയിരിക്കുന്നത്. നമ്മൾ ഇന്ന് വായനയാണ് നോക്കുന്നത്. ഫസ്റ്റ് വീഡിയോ വായനയാണ്, സെക്കൻഡ് വീഡിയോ ആയിരിക്കും എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്തിട്ടുള്ള വീഡിയോ. ഓക്കെ, അപ്പോൾ എല്ലാവർക്കും ഹിന്ദി വിന്നറിലേക്ക് സ്വാഗതം. നമുക്ക് ക്ലാസ് തുടങ്ങാം. 1923 का समय। जापान की राजधानी टोक्यो में सड़क पर टहलते प्रोफेसर യുएनो को कुत्ते का एक पिल्ला मिलता है. യുएनो എന്താണ് പേര്? യുएनो. अकीता नस्ल का एक शानदार पिल्ला जिसके गले पर पट्टा बंधा है, उस पर लिखा है हाची. जापानी भाषा में हाची का अर्थ होता है आर्ट. वह अंग जिसे पूरा जापान बहुत सौभाग्यशाली मानता है. लेकिन पिल्ला ऐसी मजबूर हालत में था कि लगे भाग्य का मारा है. प्रोफेसर ने तय किया कि मैं इस कुत्ते के मालिक को गोजूंगा जब तक वह नहीं मिलेगा, यह मेरे साथ ही रहेगा. उसे साथ लेकर वह रोज उसके मालिक को गोजने निकलते, लेकिन वह कहीं नहीं मिला. रोज के इस संग साथ के कारण दोनों में ऐसा लगाव बन गया कि हाची अब उन्हीं को अपना मालिक मानने लगा. प्रोफेसर की पत्नी को शुरू में हाची पसंद नहीं आया, लेकिन उसकी सुंदरता और प्रोफेसर के प्रति उसके स्नेह ने उनका दिल पिघला दिया. समय बीतता गया. उन दोनों की दोस्ती गहरी होती गई. प्रोफेसर सुबह ट्रेन पकड़कर दफ्तर जाते और शाम को लौटकर हाची के साथ खेलते. एक सुबह हाची भी प्रोफेसर के पीछे चलता हुआ स्टेशन पहुंच गया. उनको बहुत अजीब लगा.
उन्होंने समझाना चाहा, लेकिन हाची घर लौटने को राजी नहीं था। आखिर प्रोफेसर गुद उसे घर तक छोड़कर आए और दफ्तर देर से गए। शाम को काम से लौटने के बाद जब वे ट्रेन से उतरकर अपने स्टेशन के फाटक से निकले तो देखा बाहर सड़क पर हाची उनका इंतजार कर रहा है। वह उनके साथ साथ पैदल घर लौटा। फिर तो यह रोज का सिलसिला बन गया। हर सुबह हाची प्रोफेसर को छोड़ने स्टेशन तक जाता और शाम को उनके आने से पहले ही स्टेशन के बाहर बैठकर उनका इंतजार करने लगता। फिर साथ साथ घर आता, उछलते പുൽക്കത്തെ ഉച്ചൽത്തെ പുൽക്കത്തെ എന്താണ് ഊ പിന്നെ ച പിന്നല്ല ഉച്ചൽത്തെ പുൽക്കത്തെ। एक शाम हाची स्टेशन के बाहर बैठकर इंतजार कर रहा था। बहुत देर हो गई लेकिन प्रोफेसर लौटकर नहीं आए। रात हो गई, बर्फ गिरने लगी, पर न तो प्रोफेसर आए न ही हाची उस जगह से हिला। हर असल उस दोपहर को दफ्तर में प्रोफेसर का निधन हो गया था। अब उन्हें कभी नहीं लौटना था। लेकिन हाची को यह बात कैसे पता चल सकती थी? उसे तो बस इतना समझ आया कि उसका दोस्त इस जगह ट्रेन से उतरकर हर रोज उसके पास लौट आता था। आज नहीं लौटा है, हो सकता है थोड़ी देर बाद आ जाए। देर रात प्रोफेसर के परिजन उसे ജബരൻ പറഞ്ഞ നിർബന്ധിച്ചു കേട്ടോ, എന്താണ് പറയുക, ബലം പ്രയോഗിച്ചു എന്നൊക്കെ പറയും. ജബരൻ ഘർ ലേ ഗയേ लेकिन अगली सुबह हाची फिर उसी जगह आकर बैठ गया। उसे विश्वास था कि प्रोफेसर रोज की तरह स्टेशन के उस दरवाजे से निकलकर आएंगे, उससे प्यार करेंगे और फिर वे दोनों खेलते टहलते घर लौटेंगे। वह रोज सुबह स्टेशन के बाहर उसी जगह बैठ जाता और देर रात घर लौट आता। कुछ समय बाद प्रोफेसर की पत्नी ने मकान बेच दिया और दूसरे शहर चली गई। वह अपने साथ हाची को भी लेती गई थी, लेकिन हाची वहां से भाग आया और स्टेशन के बाहर ठीक उसी जगह पर बैठकर फिर से इंतजार करने लगा। स्टेशन के आसपास लोग उसे पहचानते थे। लोग हाची को गाना गिला देते। वह दिन भर स्टेशन को देखता रहता। ट्रेन आती तो उचक उचक कर अपने प्रोफेसर को गोजा करता। उचक कर ना कूद कर, चाड़ीट उचक कर अपने प्रोफेसर को गोजा करता। रात होती सिर झुकाकर वह यार्ड में सोने चला जाता। 1 साल, 2 साल, 3 साल, पूरे 9 साल और 9 महीने तक हाची ठीक उसी जगह बैठ अपने प्रोफेसर का इंतजार करता रहा।
जिसे एक सुबह उसने ट्रेन में बिठाकर विदा किया था, लेकिन जो फिर कभी लौटकर नहीं आया। सर्दी, गर्मी, बरसात, बर्फ, हाची को इन सब से कोई फर्क नहीं पड़ा। बीच में कभी किसी बरस प्रोफेसर की पत्नी अपने पति की कब्र पर फूल चढ़ाने आ जाती, तब वह हाची के साथ सड़क पर बैठकर रोती रहती और शायद उस मूग जानवर के प्रेम, समर्पण व प्रतीक्षा पर अचरज करती। समय के साथ हाची बूढ़ा हो गया, लेकिन उसने इंतजार करना नहीं छोड़ा। 1935 में उसी जगह बैठे बैठे उसने दम तोड़ दिया। उस समय बर्फ गिर रही थी। मरे हुए हाची की गुली आंखों को जैसे अब भी इंतजार था। ഇതാണ് വായനയാണ്. എല്ലാവരും നന്നായിട്ട് വായിച്ചു നോക്കുക. വളരെ മനോഹരമായൊരു കഹാനിയാണ്, വേദനാജനകമായൊരു കഹാനിയാണിത്. ഇത് ഫുള്ളായിട്ട് മലയാളത്തിൽ സമ്മറി ആയിട്ടും പറയാം. അതുപോലെ തന്നെ നമുക്കിത് ഫുള്ള് വായിച്ചിട്ട് എല്ലാ മീനിങ്ങും പറഞ്ഞുകൊണ്ട് എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്യുന്ന ഒരു ക്ലാസ് ഉണ്ടായിരിക്കും. കഥ മാത്രം മലയാളത്തിൽ പറയുന്നതിൻ്റെ സമ്മറി പറയുന്ന ഒരു ക്ലാസ്സും ഉണ്ടായിരിക്കും. ഓക്കെ, അപ്പോൾ എല്ലാവരും ക്ലാസ് കാണുക. നിങ്ങളുടെ അഭിപ്രായങ്ങൾ തീർച്ചയായിട്ടും അറിയിക്കുക, ലൈക്ക് ചെയ്യുക, ഷെയർ ചെയ്യുക. ഓക്കെ.